नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा एक जबरदस्त अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2024-2025 या फायनान्शियल इयरची ॲन्युअल रिपोर्ट डिस्क्लोज केली आहे. आणि मित्रांनो, त्याच ॲन्युअल रिपोर्टमधले 4 इम्पॉर्टंट पॉईंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, या व्हिडिओचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. टाटा पॉवर्स बिग रिन्युएबल पॉवर बेट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कॅपॅसिटी एक्सपान्शनला. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची टोटल एनर्जी कॅपॅसिटी इन्क्रीज झाली आहे इयर ऑन इयर बेसिसवर 6.9%ने. तर मित्रांनो, या कंपनीची एका वर्षाआधी टोटल पॉवर जनरेशन कॅपॅसिटी होती 14,707 मेगावॅट, जे इयर ऑन इयर बेसिसवर 6.9%ने इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, आता टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची टोटल एनर्जी कॅपॅसिटी इन्क्रीज होऊन झाली आहे 15,733 मेगावॅट. तसेच मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा ऑपरेशनल ट्रान्समिशन लाईन कॅपॅसिटी 4,626 सर्किट किलोमीटरने इन्क्रीज होऊन झाला आहे 4,633 सर्किट किलोमीटर. आणि मित्रांनो, त्याचबरोबर टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा डिस्ट्रीब्युशन कस्टमर बेस इन्क्रीज होऊन झाला आहे 12.8 मिलियन, जो एका वर्षाआधी होता 12.5 मिलियन. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या ॲन्युअल रिपोर्टमधला दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीचा. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने एकाच सिंगल इयरमध्ये 1 गिगावॅटची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ॲड केली आहे. आणि मित्रांनो, यानंतर टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची टोटल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 6,873 मेगावॅट पर्यंत. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या टोटल कॅपॅसिटी मधला 44% क्लीन एनर्जी बिझनेसमधून येतो, ज्यामध्ये 1.03 गिगावॅटची वाइंड एनर्जी, 4.5 गिगावॅटची सोलार एनर्जी आणि 880 मेगावॅटचा हायड्रो एनर्जी इन्क्लूड आहे. चला आता बघूया तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025 मध्ये कोणत्या बिग डील केल्या आहे. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025 मध्ये 4.3 गिगावॅटचा सोलार सेल कमिशन केला आणि त्याचसोबत 4.3 गिगावॅटचा मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसुद्धा कमिशन केली आहे तामिळनाडूमध्ये. आणि मित्रांनो, त्याचसोबत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने MOU सुद्धा साईन केला आहे एशियन डेव्हलपमेंट बँकसोबत. कशासाठी? फॉर $4.25 बिलियन टू फायनान्स क्लीन अँड ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्स. आणि मित्रांनो, त्याचबरोबर टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने भूटानच्या ड्रक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशनसोबत पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? 5 गिगावॅटचा क्लीन आणि ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या ॲन्युअल रिपोर्टमधला चौथा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे या कंपनीचा एम्प्लॉय ॲडिशन.
जे तुम्ही इथे समजून घेऊ शकता. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण काय बघितले, तर टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या फायनान्शियल इयर 2025च्या ॲन्युअल रिपोर्टमधले आपण इम्पॉर्टंट 4 पॉइंट बघितले. आता मित्रांनो, आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड 25,000 कोटी रुपयांचा कॅपेक्स करणार आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये. आणि मित्रांनो, यातला 50% म्हणजे 12,500 कोटी रुपये फक्त रिन्युएबल बिझनेससाठी करत आहे. आणि मित्रांनो, इथून एक गोष्ट आपल्याला सरळ सरळ लक्षात येत आहे की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसवर जास्त फोकस करत आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत या कॅपेक्समधला 20% जनरेशन, ज्यामध्ये पंप हायड्रो इन्क्लूड आहे, त्यावर कॅपेक्स करणार आहे. आणि उरलेला 30% ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन बिझनेसवर करणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला, तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 9.38%, DISची होल्डिंग आहे 15.87%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.57%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले, तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा इन्क्रीज झाली आहे. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जसा नेट प्रॉफिट त्याचप्रमाणे कंपनीचा EPS सुद्धा परफॉर्म करत असतो. नेट प्रॉफिटसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. त्याचप्रमाणे EPS सुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस बघितला, म्हणजे पूर्ण फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स, तर या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2025 मध्ये आली आहे 65,478 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट आला आहे पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये 4,775 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, आपण जर टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची बॅलन्स शीट बघितली, तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार इन्क्रीज होत आहे. 28,467 कोटी रुपयांनी 32,035 कोटी रुपये आणि आता 35,521 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग सुद्धा इन्क्रीज होत आहे. 30,708 कोटी रुपयांनी 37,392 कोटी रुपये आणि आता 44,129 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग सुद्धा इन्क्रीज झाली आहे 12,087 कोटी रुपयांनी 14,015 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याचबरोबर टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट सुद्धा इन्क्रीज झाला आहे 9,151 कोटी रुपयांनी 11,750 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आपण जर या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली, तर इथे हा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे, कारण या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज 0 आहे. पहिले 14,327 कोटी रुपये होती, नंतर होती 17,709 कोटी रुपये आणि आता डायरेक्ट 0. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि प्लेज पर्सेंटेज आहे 0%. आणि हा सुद्धा टाटा पॉवर कंपनी लिमिटेडसाठी एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने जो आपला फायनान्शियल इयर 2024-25चा ॲन्युअल रिपोर्ट डिस्क्लोज केला आहे, त्यामधले 4 इम्पॉर्टंट पॉइंट. आणि मित्रांनो, त्यानंतर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा
बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.